नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आज आपण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर तालुका आणि गाव आहे अंजंडो. आणि अंजंडो एका माळ रानात आपण आहोत. आणि माळ रानामध्ये एक कसं शेतकऱ्याने नंदनवन उमललंय, नंदनवन झालंय. पुरा माळ डोंगर आहे, सगळा डोंगर दिसतोय, मोठा डोंगर आहे. आणि डोंगराच्या वरच्या तिसऱ्या टप्प्यावर उभा आहोत आपण. तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कसं नंदनवन घेतलंय आपण, त्याची जरा मुलाखत घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर मधलं अंजंडो येथे उभा आहोत. काय काय तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत घेतलेला आहे, आम्हाला जरा समजून सांगा. आम्ही काय केलं आणि 2020 मध्ये शेततळं बनवलं. शेततळं बनवल्याच्या नंतर आम्हाला हे शेतीच्या याच्यातून आम्हाला शेततळ्यातून फायदा मिळाला. कोणत्या योजनेतून? पोखरा योजना. बोला बोला. योजनेतून तयार केलेलं आम्ही शेततळं. त्याच्यानंतर आम्ही मग फळबाग लावला. पहिलं ठिबक शेततळं केलं, पाणी साठून घेतलं. पाणी साठून घेतलं. पुढे मग नंतर आम्ही पाणी साठूनच्या नंतर मग आम्ही फळबाग लावला. फळबाग लावले. फळबागेला पाणी कसं दिलं? फळबागातून पाणी असं दिलं की खालून एक तळं होतं छोटंसं, त्या तळ्यातून शेततळं भरलं. नंतर मग आम्ही फळबाग लावला. फळबागेला ठिबक ना पाणी दिलं. ठिबक काय घेतलं? 3 वस्तू काय काय घेतल्या तुम्ही? आम्ही एक शेततळं घेतलं पहिलं, नंतर ठिबक केलं, ठिबक दुसरं केलं, नंतर फळबाग लावल्या. 3-4 वस्तू घेतल्या. 3 वस्तू घेतल्या तुम्ही. हो. आणि आज आनंदी किती माल गेला? डाळिंबाचा किती माल गेला? माल गेला म्हणजे आम्हाला भरपूरच माल झाला हे शेततळ्यामुळं. भरपूर माल. पण किती कॅरेट गेले आतापर्यंत? 200 कॅरेट गेले. 200 कॅरेट डाळिंबाचे केले. ताई, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला या पोखरामुळे या पाण्याचं सुख झालं. पाण्याचं सुख झालं पोखरामुळे. पाणी साठलं गेलं शेततळ्यात. साठल्या गेलं आणि एवढ्या लांब शेतात पाणी साठवलं तर हे सगळं चौकडं हिरवं झालं. सुख झालं, पाण्याचं सुख झालं. नाही तर इथं माळावर कोणाचं पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. आता हे सगळं सुखी झालं. अद्रक यायला लागली, मक्का यायला लागली, सगळं आनंदमय वातावरण झालं. आणि नवीन घर बी बांधलं म्हणे. हो, नवीन घर बांधलं. मोटरसायकल पण घेतली म्हणे. आणि मोठं घर बांधलं. आणि पहिल्यांदा घर लहान होतं काका? घर पहिलं मातीचं घर होतं. आता पोखरा योजनेअंतर्गत शेततळे घेतल्यामुळे, डाळिंब लावल्यामुळे, उत्पादन वाढल्यामुळे मोठी बिल्डिंग बांधली तुम्ही. वा, आनंद झाला. काका, तुमचं काय चाललं? पोखरातून पाईपलाईन केली. पोखरामधून पाईपलाईन घेतली आणि ठिबक घेतलं, पाईपलाईन घेतली. तुम्ही समाधानी आहात? वा 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 वा, आनंद झाला तुमचा बी. आणि आज हा डाळिंब बघतोय आपण. आनंद. एका माळ रानामध्ये वर एवढा माळ आहे हा की बघत राहा. मोठा डोंगर आहे आणि चौकडे, म्हणजे शेतात काही नाही, रखरखत ऊन आहे. आणि या गजानन भाऊना एका डोंगर माथ्यावर शेततळं घेऊन, पाणी साठवून, मग ठिबक करून, मग फळबाग डाळिंब लावले. आणि डाळिंबाचं असं आता पानगळीसाठी त्यांनी औषध मारलेलं आहे. पण पहिला काही माल आहे, आता पानगळ होणार आणि परत फ्लावरिंग म्हणजे फुलाला येणार आणि फुल माल लागणार. म्हणजे पानगळीचं औषध तुम्ही मारलेलं आहे. आता याच्यामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान आधारामध्ये एक बेड काढायचा आहे तुम्हाला. आणि एक बेड काढून इथं सुद्धा तुम्हाला भाजीपाला काही घेतो तो मध्ये एक बेड पाडा. पण शून्य मशागतीने काम करायचं आहे. एकदम आनंद झाला. धन्यवाद. नमस्कार.